मॅन ऑफ द मॅच देऊया आपण फिल्डिंग टीम. चला मॅच ऑन होईल. थर्ड मॅच. एकदा जोरदार टाळ्या प्रमोदसाठी. प्रमोद काय म्हणशील, आज संघाचा खेळ चांगला राहिला, सुंदर हेअरस्टाईल आहे, मगाशी दिनेश पाटील सरांनी सांगितलं, आज काय म्हणशील टीम परफॉर्मन्स बद्दल? प्रथमतः धन्यवाद बोलेन आम्हाला खेळण्याची संधी दिली नेहरा टीमनी आणि परफॉर्मन्स आम्हाला वाटला अंगावर आलेली मॅच पण अनिकेत पाटीलने काढली. नक्कीच अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही धन्यवाद, सर्व मॅनेजमेंटचं धन्यवाद. आज संपूर्ण आमचा अतिथी कक्ष. उद्या मॅनेजमेंटकडून सूचना आलेत, उद्या ज्या पहिल्या दोन्ही संघांना 7 वाजताच्या अगोदर रिपोर्टिंग करायचे. उद्या 7 पर्यंत आम्हाला पहिला चेंडू टाकायचा आहे. आज पहिली रात्र होती बघा. अमित आपण पाहतोय किती स्टोनात करताना. पियुष 11 चेरोबा दुंद्राई चषक आपण पाहिला काही दिवसापूर्वी. पहिलं आयोजन प्रेमामध्ये पडलं होतं आणि त्याचे मुख्य आयोजक आमचे होते नमन ट्रान्सपोर्टचे ओनर्स. आम्ही जरूर पाहिले जयशेठ चौधरी, सुदर्शन चौधरी, मिथुन सिनारे, पप्पू सिनारे, ऋषी चौधरी, सोम चौधरी असतील आणि जय असतील आमचे आणि रोशन कलमेकर. दुंद्राई चषक आपण दमदार स्पर्धा पाहिली. चला मॅच ऑन होईल. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली. धन्यवाद. ऐकूया अमित यांना. थँक्यू व्हेरी मच. हेलो. तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में जहां पर मुकाबला जारी है. साई स्टार वीगर बनाम चेरोबा दुंद्रेपाड़ा के बीच में मुकाबला जारी है. ओपनिंग पेयर मैदान के अंदर आती हुई दुंद्रेपाड़ा टीम की रोशन और राहुल, ये दोनों बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए नजर आ रहे हैं. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे टीम साई स्टार वीगर की ओर से सनील फड़के. पीयूष 11 चेरोबा धुंद्रे और साई स्टार वीगर के बीच में मुकाबला जारी है. गेंदबाजी की बागडोर संभालते हुए साहिल फड़के यहां से नजर आते हुए वीगर एक्सप्रेस के नाम से अक्सर जाने राहुल चौधरी का और 2 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए शुरुआत काफी अच्छी हो रही है टीम पीयूष 11 चेरोबा दुंद्रेपाड़ा टीम की 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. सनील फड़के फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर तैयार. इस बार देखिए कट कर दिया, वहां पर खिलाड़ी तैनात, धोखा हो सकता है लेकिन बाल बचे वहां पर और इस गेंद के ऊपर मिलती हुई ये सिंगल रन. सिंगल की मदद से अब टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 3 रन. 2 गेंदों का खेल समाप्त होता हुआ मैंडेटरी पावर प्ले का यह पहला ओवर यहां से जारी है और पहले ओवर में रन 2 गेंदों की समाप्ति के बाद 3 रन लगते हुए काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर यहां से नजर आ रहा है. साई स्टार वीगर बनाम पीयूष 11 चेरोबा दुंद्रेपाड़ा टीम के बीच में. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज रोशन. रोशन गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार तैयार. सनील गेंदबाजी मार्ग पर तैयार. रोशन स्ट्राइकर एंड के ऊपर रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 3 रन. इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, जरूर वहां पर खिलाड़ी तैनात है. लॉन्ग ऑन रीजन में सिंगल रन मिलती हुई सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 3 गेंदों के समाप्ति के बाद 4 रन. अभी तक मैंडेटरी पावर प्ले की इस ओवर में 3 गेंदें यहां से शेष गेंदबाज सनील फड़के काफी अच्छी गेंदबाजी करते हुए यहां से नजर आ रहे. मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी करना किसी भी गेंदबाज का काम नहीं होता है, जरूर अच्छे गेंदबाज का चयन किया जाता है और काफी अच्छी गेंदबाजी होती हुई सनील फड़के द्वारा. फिर एक बार सनील फड़के की ये गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी, बल्लेबाज वहां पर समझ नहीं पाए और
डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ और रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 4 रन बगैर नुकसान 4 रन यहां से लगते हुए टीम धुंधरेपाड़ा टीम के। इस बार देखिए लगातार की ये दूसरी डॉट गेंद यहां पर नजर आती हुई, टप्पा खाने के बाद गेंद तुरंत विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, काफी रफ्तार भरी गेंदबाजी यहां पर होती हुई नजर आ रही है सुनील फड़के द्वारा। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों के समाप्ति के बाद 4 रन। फिर एक बार गेंदबाज सुनील फड़के यहां से तैयार रहेंगे। इस ओवर की अंतिम गेंद शेष। इस गेंद के ऊपर जरूर कैप में ढकेल दिया, गेंद जाती हुई जरूर स्क्वायर लेग रीजन में, खिलाड़ी कोशिश करते हुए रन 2 पूरे किए, तीसरे की कोशिश और तीसरा भी रन आसानी के साथ पूरा होता हुआ। इन 3 रनों की मदद से अब पहला ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 7 रन बगैर किसी नुकसान। तर सुलतान बादशाह ग्रुप यांच्याकडून सुलतान परशा ग्रुप आहे आणि बॅटिंग टीम धुंद्राई खेळते। त्यांना प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज आले। 5 षटकांचा पूर्वार्ध। यानंतर पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करू, आपल्याला रिपोर्टिंग करायचे। संघ असेल छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि त्यांच्या विरुद्ध भगतवाडी हा पुढचा सामना असेल। दोन्ही संघ आपण याची नोंद घ्या। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि पहिला ऑफिशियली कॉल करते टॉस साठी दोन्ही संघनायक। आमच्या ऑफिशियल अंपायरच्या उपस्थितीमध्ये आपण जरूर पाहते परेश दादा मस्कर यांना आज आपण जरूर पाहिले योगदान देत असताना आमचे ऑफिशियल अंपायर सुनील तांडेल सर असतील, विनोद पाटे असतील आणि त्यानंतर सत्यवान काकडे यांना पाहतो 24 लाईव्ह इव्हेंट आणि डीजे नितीन आम्ही जरूर पाहतो, डीजे सानी आणि टीम यांचं मनापासून धन्यवाद। भाग्यवान विजेते प्रेक्षक बघा लकी ड्रॉ अजूनही सुरू आहे जो आम्ही 11:30ला क्लोज करू, आपण याची नोंद घ्या। वळूया मॅचकडे। पियुष 11 धुंद्रेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध साई स्टार विगर। प्रशांत फडके पीपी सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं धन्यवाद। काल आम्ही पाहिलं या मुरबेच्या स्पर्धेमध्ये साई स्टार विगर संघाला उल्लेखनीय कामगिरी। वळतो मॅचकडे। इस बार देखिए गेंद को जरूर खेला है लॉन्ग ऑफ रीजन में, खिलाड़ी वहां पर तैनात है, सिंगल रन। इस गेंद के ऊपर मिलती हुई सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। गेंदबाजी मार्ग पर दीपक फड़के गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। अक्सर काफी अच्छी कमेंट्री करने के लिए जाने जाते हैं, लेकिन आज गांव के लिए खेलते हुए नजर आते हुए लेफ्ट आर्म बढ़ता हुआ नजर आ रहा है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 9 रन। सन्माननीय महेंद्रजी पाटिल साहेब वाजे ओवर नंबर दूसरा गेंदबाजी मार्ग पर तैयार रहेंगे।
17 धाबा धावफलकावरती लागल्यात. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन षटक त्या ठिकाणी पूर्ण झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 19 धावा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 21 धावा, एक गडी बाद.
स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 28, 2 विकेट मैदान से बाहर हुए। अभी भी 2 ओवर का खेल यहाँ से बाकी है। गेंदबाजी की भगदौड़ संभालते हुए नजर आएंगे गेंदबाज नयन फड़के गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। 5 ओवर का जरूर यहाँ से ये मुकाबला है और 5 ओवर में कम से कम 50 प्लस रन बनाने होंगे। पहले मैच में 45 रनों का पीछा आसानी के साथ होते हुए देखा, दूसरे मैच में भी बिल्कुल पीछा आसानी के साथ हुआ था और ये आज की रात का तीसरा मैच है जहां पर 3 ओवर के समाप्ति के बाद 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे। फिर एक बार गेंदबाज तैयार, नयन फुल टॉस गेंद थी, फायदा उठाया वहां पर, गेंद जाती भी नजर आ रही है फाइन लेग रीजन में, सीमा रेखा के बाहर, शानदार चौका आता हुआ। 4 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 32 रन, 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। जरूर बीमर चेक किया जाएगा। बीमर के लिए अब थर्ड अंपायर की मांग यहाँ पर ली जा चुकी है, तो जरूर चेक किए जाएंगे। फेयर डिलीवरी है, बल्लेबाजी टीम का रिव्यू था। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 11 गेंदों का खेल यहाँ से शेष है और जरूर 11 गेंदों में कम से कम 20 रन बनाने होंगे टीम धुंधरेपाड़ा को। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, जरूर 50 प्लस इस मैदान के ऊपर अगर टोटल बनता है तो जरूर वो टोटल डिपेंड कर सकते हैं। इस बार देखिए फिर एक बार गेंद जाती हुई फाइन लेग रीजन में, लगातार का ये दूसरा चौका आता हुआ बल्लेबाज अमोल सिनारे के बल्ले से। शानदार यहां पर बल्लेबाजी होती हुई, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 36 रन। चार गेंदों में 11 रन बनाते हुए अमोल सिनारे, रन स्कोर कार्ड के ऊपर 36 और 2 विकेट मैदान से बाहर होते हुए नजर आए गेंदबाज नयन फड़के। फिर एक बार तैयार रहेंगे, थोड़े महंगे साबित हो रहे अपने टीम के लिए। अमोल सिनारे बल्लेबाजी मार्ग पर फिर एक बार तैयार। इस ओवर की 4 गेंदें अभी भी शेष है और मैंने कहा था कि कम से कम 50 प्लस रन यहां पर बनाने होंगे। गेंदबाज तैयार, इस बार देखिए बैट का किनारा लगा, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और तीसरा झटका लगता हुआ टीम धुंधरेपाड़ा को। अमोल सिनारे होंगे मैदान से बाहर। तीसरा विकेट मैदान से बाहर होता हुआ अमोल सिनारे, जिन्होंने 2 गेंदों के ऊपर लगातार 2 चौके दागे और अब विकेट मिलता हुआ यहां से नजर आया। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट यहां पर गिरते हुए। नेक्स्ट मैच नेरे टीम के कप्तान और भगतवाड़ी टीम के कप्तान, तुरंत आपको टॉस के लिए संपर्क करना है। इनिंग्स ब्रेक्स में टॉस किया जाएगा। भगतवाड़ी टीम के कप्तान और नेरे टीम के कप्तान, छत्तीस रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट मैदान से बाहर हो चुके टीम धुंधरेपाड़ा के। नए बल्लेबाज आते हुए अमोल चौधरी नंबर 5 की पोजीशन पर आते हुए। अभी भी 9 गेंदों का खेल यहां से शेष है और 9 गेंदों में कम से कम जरूर 15-16 रन बनाने होंगे टीम धुंधरेपाड़ा को। गेंदबाजी मार्ग पर आते हुए नयन फड़के, नयन फड़के की यह गेंद तेज तर्रार रफ्तार भरी गेंद थी। बल्लेबाज अमोल चौधरी इस गेंद को समझ नहीं पाए, यहां से डॉट गेंद होती हुई नजर आ रही है। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 36, 3 विकेट मैदान से बाहर जा चुके टीम धुंधरेपाड़ा के। फिर एक बार नयन तैयार, इस बार देखिए बैट का किनारा, गेंद हवा में, अपने फॉलो थ्रू में आसान सा कैच वहां पर लेते हुए नजर आए और विकेट नंबर 4 मैदान से बाहर धुंधरेपाड़ा टीम का अमोल चौधरी बैक टू द पैवेलियन। 4 झटका लगता हुआ धुंधरेपाड़ा टीम को।
ओवर की शुरुआत में लगातार दो गेंदों के ऊपर दो चौके आए थे, लेकिन उसके बाद गेंदबाज द्वारा कमबैक होता हुआ 2 विकेट जरूर वहां पर लिए गेंदबाज नयन फड़के ने। रन लगते हुए 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद यहां से शेष है। नए बल्लेबाज आते हुए जीतू उल्वेकर। इस ओवर की अंतिम गेंद शेष। भगतवाड़ी टीम के कप्तान यहां पर आ चुके हैं। नेरे टीम आपको भी रेडी रहना है। इस ओवर की जहां से अंतिम गेंद थी, काफी अच्छा शॉट, कवर रीजन में खिलाड़ी तैनात, 1 रन मिलेगी और इस सिंगल की मदद से ओवर नंबर 4 होता हुआ समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 37 रन, 4 विकेट के नुकसान पर टीम धुंधरेपाड़ा। चला लगेचच सामना चालू करायचा आहे। इस ओवर की जरूर रिसीनिंग की अंतिम गेंद, अंतिम ओवर यहां से करते हुए नजर आएंगे गेंदबाज राकेश पाटिल गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। इस बार ये गेंद जरूर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी वहां पर जरूर लेग पाइस के तौर पर ये सिंगल रन, सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 38 रन, 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल यहां से अभी भी शेष है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए प्रशांत। प्रशांत को अब जरूर यहां से हार्ड हिटिंग करनी होगी। रन लगते हुए 38 स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार जरूर बैट का किनारा, गेंद जरूर हवा में, विकेट कीपर कोई गलती नहीं करते हुए विकेट नंबर 5 मैदान से बाहर होगा। प्रशांत की पारी यहां पर समाप्त होती हुई नजर आ रही है। पांचवा झटका लगता हुआ धुंधरेपाड़ा टीम को 38 की स्कोर पर। इस ओवर की अभी भी 4 गेंदे शेष है। गेंदबाजी मार्ग पर राकेश काफी अच्छी गेंदबाजी करते हुए। पहले गेंद के ऊपर लेग बाइस की सिंगल, दूसरे गेंद के ऊपर विकेट यहां पर मिलता हुआ राकेश को। फिर एक बार राकेश तैयार रहेंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए उत्तम। इस बार देखिए रफ्तार भरी गेंदबाजी हो रही है। गोली की रफ्तार के साथ गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। काफी अच्छी गेंदबाजी होती हुई टीम वीगर द्वारा। 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अभी भी 3 गेंदें यहां से शेष है। उत्तम सिनारे फिर एक बार बल्लेबाजी मार्ग पर तैयार। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद जाती हुई। जरूर 2 रन पूरे किए। तीसरे की कोशिश और तीसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 3 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 41 रनों के ऊपर। इस ओवर की अभी भी 2 गेंदें यहां से शेष है। जीतू उल्वेकर स्ट्राइकर एंड के ऊपर। 2 गेंदों में जीतू उल्वेकर चाहेंगे कम से कम 6-7 रन बन जाए, लेकिन वीगर टीम चाहेगी कि इन 2 गेंदों के ऊपर सिंगल डबल जाए। लेकिन क्या होगा ये जरूर हम देखेंगे। गेंदबाज फिर एक बार राकेश पाटिल तैयार रहेंगे। इस बार देखिए काफी अच्छी गेंदबाजी होती हुई। टप्पा खाने के बाद उछाल भरी गेंद, यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अंपायर द्वारा पहला बाउंसर का इशारा यहां पर गेंदबाज को आता हुआ। अंतिम गेंद जरूर इस सत्र की यहां से बाकी है। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए वीगर बनाम धुंधरेपाड़ा के बीच में जारी है मुकाबला। फिर एक बार गेंदबाज राकेश तैयार। इस बार देखिए गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी। अंतिम गेंद के ऊपर सफलता मिलती हुई नजर आई और पहला सत्र यहां पर समाप्त होता हुआ 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 42 रनों का टारगेट रखा है वीगर टीम के सामने। 5 ओवर में वो टारगेट
जरूर किस तरीके से पूरा करेंगे ये हम जरूर देखेंगे, लेकिन इससे पहले टॉस किया जाएगा टीम नेरे और भगतवाड़ी के बीच में। चल लगेच या आपण टॉस करूया। एका बाजूला असा छत्रपती शिवाजी महाराज नेरे, तर एका बाजूला मात्र भगतवाडी। या दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती करेन आपण या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल। जितेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे। जितेश पाटील, हेड इज अ कॉल, इट्स अ टेल। यजमान संघाने मात्र टॉस जिंकलाय, तर धनु आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय। निर्णय काय असेल? फिल्डिंग। RCC भगतवाडी या संघाच्या विरोधात खेळायचा यंदाच्या मोसमामध्ये त्यांच्यासोबत तुमची लढत कधी झाली आहे का? यंदा नाही झाली, पण गेल्या वर्षी झाले। त्याचा रिझल्ट काय होता? दोन्ही मॅच ते जिंकलेत, लास्ट बॉलवर रिझल्ट गेला। एक अतिशय उत्तम गोष्ट सांगितली की दोन्ही मॅच ते जिंकलेत, परंतु आपल्यासाठी पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की ती शेवटच्या बॉलवर सामना गेला आहे। त्याच्यामुळे यंदाची ही मोसम आता आपल्या घरी सामने आहेत, यजमान तुम्ही आहात, थोडासा प्रेशर घरी असल्यावर वेगळा प्रेशर राहतो, त्या प्रेशरच्या अंडर तुम्हाला खेळायचं आहे। सगळ्यात मोठी जमेची बाब की टॉसचा निर्णय तुमच्या बाजून लागला आहे। यंदाच्या या सीझनमध्ये तुमचा कोणता खेळाडू असा आहे की जो सामना फिरवतो किंवा ट्रम्प कार्ड असा कोणता खेळाडू आहे? ट्रम्प कार्ड सर्वच आहेत, पण फिनिशरची भूमिका शंकरला या मॅचमध्ये पार पडली। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। शंकर नेहमीच या संघाचा ग्रेट फिनिशर राहिला आहे। RCC भगतवाडी संघानं इथे मात्र टॉस गमावला आहे। जर आपण टॉस जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतले असते। याचा अर्थ तुमच्या मनासारखं तुम्हाला आता मिळालं आहे। या मैदानावरती धावा बांधतायत, धावा रोखल्याही जात आहेत, किती धावा इथे सेफ वाटत आहेत? आता 5 ओव्हरची मॅच आहे, तर 60+ करण्याचा ट्राय करू आम्ही। शेवटचा प्रश्न, अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या सुनियोजनाविषयी, आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे, मैदान पण एकदम सरळ आहे, असं म्हणजे मज्जा येईल खेळायला। तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही। आदरणीय महेंद्र पाटील वाजे यांना विनंती करेन आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। महेंद्र पाटील वाजे आपण या। आदरणीय महेंद्र पाटील वाजे यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारा प्लीज। आणि यानंतर संतोषजी जळे सर यांना विनंती करेन। संतोषजी जळे प्लीज आपण या, आपला सन्मान स्वीकारा। आदरणीय संतोषजी जळे साहेबांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा प्लीज। थँक्यू। टॉस बॉक्समधून खऱ्या अर्थानं टॉस जिंकला तो म्हणजेच यजमान छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघानं स्वीकारलंय प्रथम क्षेत्ररक्षण। धन्यवाद अमित जी। पीयूष 11 चेरोबा धुंद्रेपाडा वर्सेस साई स्टार 11 विहीगर या दोन संघादरम्यानची ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत। टॉस जिंकला दीपकजी फडके म्हणजे साई स्टार विहीगर संघानं, स्वीकारलं
प्रथम क्षेत्ररक्षण, त्यानंतर मात्र पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 41-42 धावांचा टार्गेट सेट केला आणि सलामीला आला सनील फडके आणि सचिन. परंतु सचिन फडके मात्र पहिल्याच बॉलवर रोशनच्या त्रिपालाचीत होतोय आणि एक मोठी विकेट्स गमावली जाते. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिला, कनेक्ट नाही करू शकला सचिन फडके आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार बनला. 42 धावांचा टार्गेट हा अवघड बनवण्याचं काम दुंद्रेपाडा संघ करू शकतो याची उणीव त्याने मला दाखवली. अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळ. 42 धावा दिसायला सोप्या साध्या असतील परंतु कठीण बनवण्याचं काम गोलंदाज इथे करतील का. दीपक फडके संघाचा संघनायक, अतिशय उत्तम दर्जाचा हा व्यक्तिमत्व. आपल्या जादुई बोटाने मात्र गणपती पेंटिंग्स असू द्या, गणपतीचा कारखाना ज्यांचा आहे असा हा उत्तम आणि त्याचबरोबर उत्तम स्वयंपाक करणारा हा माणूस. क्रिकेट, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसानं आपली भरीव कामगिरी दाखवली आहे. तो दीपक फडके 6 स्टार व्हीगर संघाचा हा ट्रम्प कार्ड. नवीन फलंदाज 1 डाऊनला येतोय. रोशन क्या बात डीप मिड विकेटला आवाज गेला, तिथून अपील झाला परंतु पंताने नाकारलं. येस, थर्ड अंपायर. इथून कोणी पाहिल? आयोजन कमिटी. गोलंदाजावर मात्र आक्षेप आलाय. रोशन करमेलकर. दुंद्रेपाडाची काही सुंदर स्पर्धा आपण पाहिली. फटका चांगला आहे आणि हाच प्रेशर क्रिएट करण्याचं धारिष्ट्य दाखवला दीपक फडकेनं. गोलंदाजावर टाकलेला आक्षेप आणि त्यानंतर हलवारपर्यंत टाकलेला हा बॉलला मात्र दीपक फडकेनं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून काय फिरकावलाय. 6 धावांनी स्वतःचं आणि संघाचंही खातं उघडलंय. आणि अखेरकार लगेच पलटवार. एक पहिला बॉलर विकेट, दुसरा बॉल मात्र चांगला राहिला. त्यानंतर मात्र ऑब्जेक्शन आला, लगेच ठोकला षटकार आणि पलटवार करत मात्र रोशन करमेलकर रोषणाई बरसतोय. दीपक फडकेला करतोय क्लीन बोल्ड. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. अतिशय उत्तम दर्जाची ही गोलंदाजी राहिली आहे. एका बाजूला सनील फडके फक्त हा सामना एकटक निहाळतोय. दोघांमध्ये डिस्कशन सुरू आहे दीपक फडके आणि सनील फडकेमध्ये की नेमका क्रमांक 4वर इनेट क्रमांक 4वर कोणता फलंदाज येईल. आणि अखेरकार दीपक फडकेनं आवाज दिला तूच यायचं आहे, कारण इथून तर हवा जोडायचं आहेत. धावांचा अंतर मी पहिल्यांदाही म्हटलं. आमच्या समवेत आदित्य मस्कर, नेरे संघाचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा गोलंदाज, नवे तर परफेक्ट ऑलराऊंडर, आज गुणलेखनाची भूमिका निभावते. आज जितूला नेरेचे सगळे खेळाडू आज मात्र या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांचे विशेष कौतुक करूया. रोशन करमेकरनं 4 बॉल फेकलेत, त्याच्यामध्ये 1 षटकार खाला, 2 विकेट्स कमावलेत. आणि इथे 6 स्टार व्हीगर संघाची अवस्था ही 2 बाद 6. सचिन फडके 0वरती बाद झाला आणि त्यानंतर मात्र दीपक फडकेने 1 षटकार दाखवला आणि तोही लगेच परतलाय. या सामन्याचा आनंद घेताना पी म्हणजेच प्रशांत फडके यांना आपण पाहतोय, त्यांचंही कौतुक करूया. एक परफेक्ट अपडेटेड म्हणून जी ओळख राहिली आहे, कारण पीच्या बाबतीत विचार केला तर परीक्षण करण्यामध्ये खूप छान त्याचं काम राहिलं आहे. कोणता संघ कधी कुठे खेळतो, कशा प्रकारची कामगिरी त्यांची राहिली आहे हे पीला खूप छान जवळून माहीत आहे. आणि परफेक्ट निरीक्षक, कारण निरीक्षणातून मिळणारा आनंद हा अमर्याद आणि निरुपद्रव्य असतो. तर निरीक्षण नेहमी त्यांचं चांगलं राहिलं आहे. 2 बाद 7 धावा. नवीन फलंदाज राकेश फडके ज्यानं कमाल दाखवली 1 रनची आणि स्ट्राईक पर आणला सनील राकेश पाटीलनं.
सनील फडके ऑन स्ट्राईक. पहिल्या बॉलला सामोरं जाईल, षटकातील अंतिम बॉल आहे, खेळून काढील का, कारण रोशननं आतापर्यंत 2 फलंदाजांना बाद केलेत. त्याच्यामुळे या बॉलवर तो नेमकी काय रणनीती आखेल सनील फडके. चांगला फटका आहे, रिकामी जागा हेरली आहे, खेळून नाही काढायचं तर मला ठोकून काढायचं आहे असंच काहीसं नमूद केलं आणि 2 षटकाच्या मधून वाईडिश मिडविकेच्या मधून बॉल गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र आणखीन एक चौकार. पहिलं षटक संमिश्र राहिलं साई स्टार व्हीगर संघासाठी. 2 फलंदाज परतले, परंतु आश्वासक धावसंख्येला त्यानं मात्र गवसणी घातली आहे. 11 धावा. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 7.75ची सरासरी राखायची आहे. आतापर्यंत 11 धावा धाबाकडे लागलेत. विकेट्स फार मोठी इम्पॉर्टंट आहे ती सनील फडकेची, कारण सनील फडकेचा खेळ कित्येक मैदानावरती उबदार राहिला आहे. एका बाजूला धुंद्रेपाडा संघ तेवढ्याच आक्रमतेनं खेळताना अनेक मैदानावरती पाहिलं आहे, कारण बहुतांशी पाहिलं ना तर नेरे धुंद्रे विभागातील याच टीम बऱ्याच वेळेला एकत्र खेळताना पाहतो. एकमेकाच्या आमने सामने ह्याच टीम खेळतात. त्याच्यामुळे कधी हा जिंकतो तर कधी तो जिंकतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला माहीत झालं आहे की कोणाचे ड्रॉबॅक्स काय आहेत, वीक झोन्स काय आहेत, स्ट्रॉंग झोन्स काय आहेत, ते झोन्स पाहिले जातील. नवीन गोलंदाज लक्षात घ्या, 20 मिनिटामध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्या. टाईम अलॉट केला आहे, याच्यामुळे तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील, कंपल्सरी, याची नोंद घ्यायची आहे. राकेश पाटील ऑन स्ट्राईक तर प्रशांत सिनारे गोलंदाजीच्या मार्कवर. चांगला बॉल आपण पाहतो, ॲक्शन रिप्लाय. बॉल पडला, थोडासा बाहेर निघाला, आउट स्विंग थोडीशी अनुभवतोय आणि येस, कीपरनं सांगितलं हा बॉल आहे परफेक्ट. आणि अशाच प्रकारची लाईन अपेक्षित आहे प्रशांत सिनारेकडून. बोट आकाशाकडे गेलाय. राकेश मात्र काहीतरी इशारे करतोय जरूर, परंतु पंचांनी त्यांच्याकडे निंकून नाही पाहिलं आणि इथे मात्र पैचीच्या रूपानं फलंदाज राकेश पाटील होईल आउट. क्रमांक 3 फलंदाज होतोय बाद. प्रशांत सिनारेनं मात्र आणखीन एक विकेट कमावली आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलमध्ये विकेट नाही आहे, 2 बॉलमध्ये एकही रन नाही आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आणि हे धारिष्ट आहे ना, संदेश शेळकेच दाखवू शकतो. प्लम पकडलाय, प्लम. आणि सत्यवानजी काकडे तुमचं कौतुक केलं जाईल. उत्तम निर्णय आला आपला, त्या निर्णयाचं स्वागत केलं जाईल. उत्तम क्लॅरिटी. मी मगाशी म्हटलं समीर दादा की ज्या ज्या वेळेला बॉल ट्रॅकिंग येईल हळूहळू आपल्याकडे येईल, हळूहळू सगळं येईल, हळूहळू येईल. संदेश शेळके ते करू शकतो. मी कित्येक वेळेला सांगितलं आहे की संदेश शेळके जिथे असेल ना, तिसऱ्या अंपायरचं काम एकदम सोपं आहे. 99% काम एकटाच करतो. तोच सांगतो षटकार आहे, तोच सांगतो वाईड आहे, तोच सांगतो चौकार आहे, तोच सांगतो आऊट आहे. सगळे निर्णय खूप छान आणि ते ॲक्शन रिप्लायनं दाखवण्याचं धारिष्ट्य संदेश शेळके दाखवतो. त्याबद्दल संदेश शेळके तुमचं विशेष कौतुक. प्रशांत सिनारे आतापर्यंत 2 बॉलमध्ये 1 विकेट कमावते, धाव एकही देत नाही. नवीन फलंदाज आपण पाहतोय संदीप. अचानक प्रेशर साई स्टार व्हीगर संघावर का आला? धावांचा डोंगर तर उभा मुळातच नाही आहे. फक्त 42 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार बसलाही, विकेट्स गमावणं आणि नंतर त्यावर आलेले डॉट्स बॉल या हळूहळू साई स्टार व्हीगर संघावर प्रेशर क्रिएट करतायत आणि हीच गोष्ट हेरली ती म्हणजेच धुंद्रेपाडा संघानं. पीच 11 चेरोबा धुंद्रेपाडा संघ मात्र इथे कमालीची कामगिरी. 4 बॉलमध्ये एकही धाव नाही. प्रशांत सिनारे मात्र आपल्या परीनं या सामन्याला आपलं 100% योगदान देताना कनेक्ट झालंय जरूर. थोडासा तक्षण चाचपडला, एक्स्ट्रा कव्हरला उभा होता तो, त्यानं मात्र चेंडूला उचलला, फेकला. तत्पूर्वी मात्र 5व्या बॉलवर पहिली रन्स आली आहे.
त्याच्यामुळे ही गोलंदाजी आतापर्यंत छान राहिली आहे. मी मगाशी म्हटलं होतं नाही, आताही म्हणतो की सनील फडके या सामन्यामध्ये सगळ्यात मोठा दुवा राहिला आहे. कंपॅरिझन पाहतोय आपण स्क्रीनवर. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या प्रथम फलंदाजी करताना धुंद्रेपाडा संघाच्या, आणि ते मात्र साई स्टार संघाच्या 11 होत्या. परंतु सगळ्यात मोठा ड्रॉबॅक 2 फलंदाज तिथे बाद होते. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमाई केली आहे ती पीयूष 11 चेरोबा धुंद्रेपाडा संघाच्या गोलंदाज प्रशांत सिन्हार यानं. चांगला फटका आहे. सनील फडके या सामन्याला आपल्या परीने रंग भरताना पाहतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि अखेरकार स्ट्राईक आपल्याकडे ठेवलं जाईल. काय कमालीची गोलंदाजी राहिली. प्रशांत सिन्हारानं 1 विकेट कमाला धावा दिल्या फक्त आणि फक्त 2, आणि पहिल्या षटकामध्ये गेलेल्या 11 धावांचा इथे मात्र मोबदला भरून काढत धावा रोखल्या. 3 बाद 13 धावा धावाकडे लागलेत. 18 बॉल आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी साई स्टार विहीगर संघाला. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लगेच लावायची आपण. वेळ नका दौडू. रणनीती आपली तयार असायला हवी, कारण प्रॅक्टिसच्या वेळेला सगळ्या रणनीत्या आखायच्या आणि मैदानामध्ये मॅचच्या वेळेला मात्र येऊन त्या परफेक्ट अवलंबायच्या. आता बघायचं काय रणनीती राहील. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं कदाचित तोच गोलंदाज पुन्हा एकदा षटक हाताळतंय की काय. रोशन करमेलकर पण एका बाजूला मात्र संदीप तळेकर जो असेल स्ट्राईकवर, ज्याने 3 बॉलमध्ये 1 रन्स केले. धावा जोडणं गरजेचं. स्ट्राईकवर असेल सनील फडकेच्या अवतीभोवती हा सामना फिरतोय. हा सामना तेवढा दूर नाही आहे जेवढा साई स्टार विहीगर संघाच्या डोक्यात गेलाय. 18 बॉल 29 धावांचं फक्त गणित आहे. एका दुसरा मोठा फटका सहज सामन्याला कलाटणी देईल. परंतु एका बाजूला उभा असलेला पीयूष 11 चेरोबा धुंद्रेपाडा संघाच्या गोलंदाजाला ही गोष्ट माहीत असायला हवी की आपल्या विजयाच्या मध्ये सगळ्यात मोठा अडसर उभा आहे सनील फडके. चला सामना सुरू करा. तिसरे पंच डिस्कशन सुरू आहे. डिस्कशन केलं जाईल. चला डिस्कशन सुरू आहे आणि इथे मात्र विचार विनिमय केले जातील. संदीप तलेकर आणि सनील फडके हे डिस्कशन काहीतरी करतील. त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली रणनीती ठरवा. आपल्याला काय करायचं आहे, धावा कशा जोडायच्या आहेत, कॉन्सन्ट्रेशन आपल्या खेळाकडे असायला हवं. आदित्य, इतरांकडे तुम्ही पाहिलं ना का तुम्ही गेममध्ये डिस्टर्ब झालात म्हणून समजा. फुकट मिळण्यापेक्षा कर्तृत्वावर कमवा. दीपक फडकेनं 3 बॉलमध्ये 6 धावा जोडल्या. सनील फडकेनं 2 बॉलमध्ये 5 धावा. राकेशनं 3 बॉलमध्ये 1 धाव आणि संदीपनं 3 बॉलमध्ये 1 धाव. नॉट आऊट तो उभा आहे. राकेश करमलकरनं पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या आणि तिथे मात्र 2 विकेट्स कमावल्या. नंतर मात्र प्रशांत सिन्हारेनं 2 विकेट्स कमवत 1 विकेट्स कमवत 2 धावा त्यानं मोजल्या. गोलंदाजीच्या मार्कवर रोशन करमेलकर पुन्हा एकदा तिसरं पंच उभे करण्यात आलेत. कटाक्ष टाकलं जाईल त्याच्यावर. सनील फडके ऑन स्ट्राईक. 18 बॉल 29चं थरार नाट्य. सुंदर बॉल फुल्लर लेनचा हा बॉल होता. सुंदररित्या खेळून काढला आणि अगदी मोठे डोळे करून त्यानं खेळला. हा बॉल खूप सुंदर होता. जवळपास यॉर्कर लाईन होता. 1 रन्स मात्र सनील फडकेला मिळेल आणि धावसंख्या जाईल 14 वर. हे षटक सनील फडकेनं जर खेळून काढलं ना तर मात्र या सामन्यामध्ये आणखीन रोमांचकता राहील. कारण धुंद्रेपाडा संघालाही माहिती आहे की या षटकामध्ये काहीही करून सनील फडकेला बाद करावा लागेल. अन्यथा सनील सामना कधी भिरकावून येईल हे पत्ताही लागणार नाही. आणि त्यासाठीच रोशनच्या हातामध्ये बॉल देण्यात आला आहे. एका बाजूला एका पाठोपाठ विकेट गमावले जात आहेत आणि हा प्रेशर सनील फडकेवर येतोय. क्रमांक 4 फलंदाज संदीप तळेकर होतोय बाद. रोशन करमेलकरनं हा 3रा विकेट कमावलाय. आपल्या गोलंदाजीवर आलेल्या आक्षेपानंतर आमच्याकडे कुवत आहे, फिरकी टाकण्याची जादूगरी आहे. ती जादूगरीनं मात्र मंत्रमुग्ध केलं जात आहे. आणि आदित्य मस्कर मी नेमकं तेच म्हटलं होतं, तुम्हाला तुमच्या गेमकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि दुसरीकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं आपला गेम जागेवर राहतो. धावा किती जोडायचे आहेत? 16 बॉल 28 धावा. तसं आव्हान दूरचं नाहीच आहे. आपण स्क्रीनवर पाहतोय खऱ्या अर्थानं. प्रेक्षकांसाठी दर दिवशी लकी ड्रॉ सौजन्य ॲडव्होकेट सौ मनीषा सकाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्य नेरे
यांच्याकडून सप्रेम भेट. मिक्सर दिला जाईल. मग घरात बसून घरी गेल्यावर वाटण करू शकता तुम्ही. 10 मिनिटं फक्त बाकी आहेत लकी ड्रॉ पण व्हायला. आणि जर कमी जर आले ना तर सगळे आयोजक चिठ्ठ्या लागतील, लक्षात घ्या. हां ते आम्हाला माहिती आहे, परंतु जर कमीच लोक आले तर करणार काय. प्रथम ज्याची चिठ्ठी निघेल त्याला सायकल, दुसऱ्याला इथे मात्र मिक्सर आणि नंतर इस्त्री प्रेस. चला सामना सुरू करा. सामन्याला वेळ चाललाय असं आयोजकांचं आणि आमचंही मत आहे. आंबिवली रोशन करमेलकर 1.2 षटक, 12 धावा, 3 विकेट्स त्यानं कमावले आहेत. भगदाड पाडलंय अक्षरशः साई स्टार विगर संघाच्या फलंदाजी. नवीन फलंदाज नयन फडके अलॉंग दी कार्पेट. याच धावांची गरज आहे. सुंदर फटका आहे. फटका खूप सुंदर राहिलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं काय सुंदर फटकेबाजी केली. धावा आल्या तब्बल 2. चेंडू फलीमध्ये कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय उत्पत्ती नसते. ते उत्पत्ती तुम्हाला कनेक्शन दाखवावं लागतील. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी राहिली आहे. एफर्ट्स खूप छान राहिले लॉंग ऑफला. जितू उलवेकरचं त्या 2 धावा आपल्या संघासाठी ॲब्सल्युटली वाचवल्या, परंतु 2 धावा ॲब्सल्युटली कंप्लीटही केल्या नयन फडकेनं. आणि याच धावा विगर संघाला लढण्याचं बळ देतील. विकेट सेव्हिंग हे पा 2 धावा आल्या, परफेक्ट कनेक्ट केलं. लगेच गोलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं, त्यानं मात्र टाकला हा वाईड बॉल. क्रिकेटमध्ये ह्याच रणनीत्या असतात की तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे. बॉलला तुम्ही कनेक्ट करायला सुरुवात केली ना की गोलंदाज आपोआपच डिस्टर्ब व्हायला सुरू होतं. परंतु एक डॉट बॉल गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या लईमध्ये यायला वेळ लागत नाही. रोशन करमेलकरनं आता पण 9 बॉल हाताळलेत, 15 धावा दिलेत. चांगला फटका आहे. कनेक्ट आला, धावा येतील. सिंगल डबलचा प्रयत्न, फेकी होतीये. मी तर म्हणेन की कदाचित दुसरा एंडला फेकी व्हायला हवी होती. इथेही संधी होती. संध्या बऱ्याच आल्या. दुनरेपाडा संघाला संध्या बऱ्याच आल्या. तुम्हाला नेमकं कोणासाठी रिस्क घ्यायचं हे कळणं गरजेचं आहे. सनील फडके एका बाजूला उभा आहे. जीवाच्या आकांतानं मात्र ह्या 2 धावा त्यानं कंप्लीट केल्या. डेंजर एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सनील फडके धावत होता. हा कदाचित थ्रो त्या बाजूनच यायला हवा होता, परंतु आला नाही. आणि त्यानंतर मात्र 2 रन कंप्लीट झाल्या. आता मात्र धावा बनतायत. नयन फडके आपल्या परीनं धावा जमवतोय आणि या धावा फार महत्त्वाच्या असतील. 4 बाद 19, 14 बॉल 23 धावा. 14 बॉल 23 धावा. गोलंदाज रोशन करमेलकर. आणखीन एक रोशन याचा फक्त आणि फक्त खऱ्या अर्थानं चांगला खरपूस समाचार नयन फडकेनं घेतला. एकही बॉल तर डॉट नाही खेळला. त्यानं मात्र प्रत्येक बॉलला टिपलं, परफेक्ट टिपलं आणि त्याच्यामुळे धावाही त्यानं 5 वसूल केल्या. आता पुन्हा एकदा सनील फडके या षटकातील अंतिम बॉल केलेले. रोशन करमेलकरचा आपल्या स्पेलमधला हा शेवटचा बॉल. 13 बॉल 22ची गरज आहे. सनील फडकेची रणनीती नेमकी काय राहील. 22 बॉल 22 धावा जोडायच्या 13 बॉलमध्ये हा बॉल खेळून काढेल की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. क्या बात. आखिरकार बेल्स पडली. नयन फडकेनं अचानक बेधाव घेण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन की चुकीचा कॉल होता. आपल्या सक्षमतेनं इकडे सनील फडकेनं हा बॉल यॉर्कर खेळून काढला. काय परफेक्ट टो यॉर्कर, टो क्रसिंग यॉर्कर. आणि त्या टो क्रसिंग यॉर्करला सक्षमतेनं खेळला. परंतु एका बाजूला नौका नयन मात्र आपल्याला रोखू शकला नाही. सरळ धाव सुटला आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र रोशन करमेलकरनं त्याचं काम तमाम केलं. तो झाला रनआउट आणि अशा प्रकारे 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 20 धावा. फलंदाज बाद झालेत 5 आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल आणि 22 धावांची. 12 बॉल 42 धावा जमल्या होत्या. आता 12-22ची गरज आहे. पाणी घेऊन जा प्लीज. सनील फडके पहिल्या बॉलपासून सांगितलं होतं की या सामन्यामध्ये सगळ्यात मोठा धुंद्रेपाडा संघाला अडचण असेल ना सनील फडकेचा. काय त्याला सुंदर गोलंदाजी झाली आहे.
रोशन करमेलकरनं काय त्याला बॉल टाकलेत, उत्तम बॉल, आणि तेवढ्या सक्षमतेने खेळून काढलं आहे. मी तर म्हणेन की जो फलंदाज नयन बाद झाला स्वतःच्या चुकीमुळं. नयन चांगला कनेक्ट करत होता, चांगला खेळत होता, पण तो मात्र झाला बाद. द्या पाणी त्यांना पण, द्या बॅट्समॅनला पण पाणी द्या. 12 बॉल 22चं गणित. यानंतर मात्र सामना असणार आहे तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज नेरे, एका बाजूला मात्र RCC भगतवाडी. टॉस जिंकलाय तो छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी संघानं आणि स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. जसा सामना संपेल आपण रेडी राहायचं आहे, लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं. मैदान रिकामं सोडायचं नाही आहे ही विनंती असणार आहे. 12 बॉल 22चं हे समीकरण आहे ना, हा सामना आत्ता सुरू झाला. इथून आता नेमकं काय घडलं आहे, पूर्वार्धामध्ये किती धावा दिल्या, किती धावा रोखल्या, कोणाच्या चुका झाल्या, हे काहीही विचारविनिमय केला जाणार नाही. विचारविनिमय आता केला जाईल की इथून नेमकं काय घडेल, हे षटक कोण हाताळेल, या षटकामध्ये धावा किती येतील, कशा प्रकारची फलंदाजी राहील, आणि हा षटक ठरवेल की हा सामना अंतिम षटकामध्ये कोणाकडे जाईल. अमोल चिनारे गोलंदाजीच्या मार्कवर. 12 बॉल 22ची गरज. आर्यन फडके नवीन फलंदाज, नॉन स्ट्राईक एनला स्ट्राईक एनला उभा राहील. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या बॉलपासून मी सांगितलं होतं की आतापर्यंत सनील फडकेच्या सोबतीला उभाच राहू शकला नाहीये. नयन फडकेनं तेवढं फक्त 7 निभावली 5 धावांची, परंतु नयन फडकेलाही मी म्हणेन की अवदसच आठवली आणि सरळ धाव सुटला आणि त्यानंतर तो रनआउट झाला. हा सामना विकेटवर फिरतोय कारण 6 फलंदाज बाद झालेत आणि धावफलकावर धावा लागलेत 20. आता 11 बॉल आणि 22 धावांची गरज. तर नवीन फलंदाज रेडी राहा, आपण लगेचच यायचं आहे. जसा फलंदाज बाद होईल ना आपण नवीन फलंदाज रेडी राहायचं आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज परततायत. तग धरू शकला नाहीये क्रीजवर. सचिन फडकेनं सुरुवात केली, पहिल्या बॉलवर तो परतला. त्यानंतर दीपक फडकेनं एक षटकार दाखवला, तोही पुढच्या बॉलला लगेच परतला. नंतर मात्र मी म्हणेन की चांगला खेळ नयन फडकेचा राहिला होता, परंतु त्याचं रनआउट होणं थोडंसं त्रासदायक ठरेल. ते म्हणजे 6 स्टार व्हीगर संघाला. 11 बॉल 22ची गरज आहे. अमोल चिनारेनं पहिल्या बॉलवर विकेट कमावली आहे, आर्यनला त्यानं बाद केला आहे आणि आता मात्र हर्षल फडके नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. हे षटक निर्णायक राहणार आहे. या षटकामध्ये नेमका किती धावा येतील, जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला सनील फडके कसा राहील याचा विचारविनिमय केला जाईल आणि त्याच्यामुळेच हा सामना मग दूर 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 घेतला जाईल. आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि फक्त 4 बॉल खेळलाय सनील. हा राहिला हवेत बॉल, हवेत राहिलाय, सुटलाय झेल. हा झेल सुटला. सुटलेला झेलवर एक धाव बहाल झाली आहे आणि सगळ्यात मोठी जमेची बाब आता सनील फडकेच्या हातामध्ये स्ट्राईक आली आहे. या स्ट्राईकचं आता कसा फायदा उठवेल, तो धावा जमवत सामन्याला पुढे घेऊन जाईल की तो आऊट होऊन हा सामना संपवला जाईल. दोघांनाही समान संधी आहे. सनील फडकेच्या हातामध्ये असलेला बॅटनं जर का एकाच दुसरा मोठा फटका आला ना तर सामन्याला कलाटणी मिळेल. 9 बॉल 21 धावांचं गणित आहे. 9 बॉल आणि 21 धावा. अमोल चिनारे गोलंदाजीच्या मार्कवर, सनील फडके ऑन स्ट्राईक. कनेक्शन जारी आहेत. सिंगल रन्स कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील. मी तिथून झाले. फेकी थोडीशी खराब, फेकी चांगली आली, परंतु येथे मात्र गोलंदाज अमोल चिनारेनं बॉलला कलेक्ट नाही केला. फलंदाज नक्कीच बाद झाला असा रनआउट, परंतु इथे मात्र पकडला नाही बॉल आणि त्याच्यामुळे स्टंपला लावूच शकला नाही आणि 2 रन्स मात्र मी म्हणेन की नशिबाचे दुसरी रन कंप्लीट होते आणि पुन्हा एकदा जमेची बाब सनील फडके ऑन स्ट्राईक. सनील फडकेला मी मगाशी म्हटलं जास्तीत जास्त स्ट्राईकपासून वंचित ठेवणं गरजेचं होतं. ती 2 वेळा संधी आली. देव तुमच्या दारामध्ये येतो, दरवाजा ठोठावतो, आपण निर्धास्तपणे झोपलेला असतो आणि मग म्हणतो संधी आलीच नाही. संध्या 2 येऊन गेलेत. 2 संध्या येऊन गेलेत. आता संधीचं सोनं करायचं माझ्यावर जबाबदारी आहे. दाखवला जातोय
हा जबाबदारीचा फटका. मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर सनील फडकेची मारामारी सुरू झाली आहे. आता ठोकतोय षटकार. काय सुंदर, काय सुंदर. आपण ज्याचा विचार करतो तोच सनील फडके या सामन्याचा मास्टर माइंड बनतोय. 7 बॉल 13चं गणित. 7 बॉल 13. सनील विचारतोय आम्हाला स्क्रीनवरून की धावा किती जोडायचे आहेत. 7 बॉल 13 धावा. मी म्हटलं होतं की एकाच दुसरा मोठा फटका सामन्याला कलाटणी देईल. पीस 11 चेरवा धुंद्रेपाडा संघाला 2 नामी संधी. फलंदाज बाद करून स्ट्राईक कंटिन्यू राहिली असती दुसऱ्या नवीन फलंदाजाकडे. त्यानंतर रनआउट झाला असता फलंदाज, 1 रन्स कमी झाली असती. तसं झालं नाही आणि लगेचच पुढच्या बॉलवर मात्र अमोल सिनारेला दाखवला षटकार. 7 बॉल 13 धावांचं गणित आहे. या बॉलवर नेमकं काय घडेल. 7 बॉल 13. क्रॅकिंग क्रॅकिंग. समाधानाची बाब राहील. दुसरी रन तो धावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सनील फडकेनं या बॉलवर रन्स कंप्लीट केली 1 आणि पुन्हा एकदा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. स्वतःला केंद्रस्थानी माना आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. तो जग कुशीत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 बॉल 12चं गणित. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. सगळ्यात मोठी कॉन्फिडन्स देणारी कामगिरी साई स्टार संघाकडे. सनील फडके ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकापासून खेळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 4 बॉल खेळला. चला इनिंग चालू करायचं. आपण आता अजून वेळ मिटिंग नाही घ्यायची. इथे मासिक सभा नाहीच आहे मुळात. त्याच्यामुळे तुमच्याकडे टायमिंग लक्षात घ्या. 3 मिनिट तुमच्याकडे राहिलेत फक्त. वारंवार विनंती करण्यात तुम्हाला आयोजकाकडून, कारण फार वेळ नाही टीम मिटिंग घ्यायची. 6 बॉल 12चं गणित आहे. सुटलेला एक झेल, त्यानंतर रनआउट, गोलंदाजाने केलेली चूक आणि सनील फडके. जर सनील फडके या षटकामध्ये 5 बॉल स्ट्राईकवर राहिला ना तर सामन्याला कलाटणी देऊ शकतो. ही क्षमता सनील फडकेची कायम राहिले. तोच सनील फडके असेल स्ट्राईकवर. गोलंदाज आता मात्र एक चमत्कारिक स्पेल टाकत आपल्या वाट्याला आलेले 6 बॉल कशा प्रकारे हाताळतोय. त्याला वाचवायचे आहेत 12 धावा. चला सामना सुरू करा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धा नियम राहिलाय. जितू उलवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत इथे मात्र साई स्टार विगर संघाचा हा बॅकबोन पुन्हा एकदा पुढे जबाबदारी घेतोय. मी मगाशी म्हटलं होतं स्वतःला केंद्रस्थानी माना मग प्रवासाला लागा. अरे जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. या जगाला कुशीत घेण्याचं काम मात्र सनील फडके स्वतःच्या जबाबदारीनं करतोय. काय होतकरूपणा दाखवलाय. ज्या वेळेला एकही खेळाडू जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. अरे नवे स्वतः त्याच्यासोबत उभाही कोणी राहिला नाही. पार्टनरशिप बिल्टअप नाही केली. पण एकट्या या पठ्ठ्यानं मात्र आपल्या परीनं सामन्याला फिरवलाय. 5 बॉल 6 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर दाखवला आसमान. ठोकला षटकार. गणित बदलली. 5 बॉल आणि 6 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. और एक उडाया. इट्स अ ग्रेट फिनिश. हे क्षणचित्र कॅप्चर करा. ज्याप्रमाणे गुडघा टेकल्यानं सामना जिंकल्यानंतर सनील फडकेनं खऱ्या अर्थानं चपराक लगावली आपल्या तंबूलाही की पठ्ठ्यानं तुम्ही एकही फलंदाज उभा नाही राहू शकला. परंतु या एकट्या पठ्ठ्यानं ही जबाबदारी स्वीकारली. आणि ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतली जाते मला फक्त मारामारीच जमतीये या टॅग लाईनला बेस लाईनला घट्ट पकडत मात्र सनील फडकेनं हा सामना 4 बॉल स्पेअर राखून ठेवला. गेम चेंजर ऑफ द टीम. आपण पाहतोय स्क्रीनवर गेम चेंजर ऑफ द टीम. आय एम बॅक हा इशारा धुंद्रेपाडा संघाच्या संघनायकानं आयोजन कमिटी संपर्क साधायचा आहे. गेम चेंजर ऑफ द टीम सांगितलं सनील फडकेनं. आय एम बॅक. मी अजूनही तसाच आहे. तो टायगर जिंदा आहे सांगत मात्र या सामन्याला काय फिरवलाय. अक्षरशः असं वाटलं होतं की हा सामना साई स्टार विगर संघ आता सहज पराभूत होईल की काय. परंतु आदित्य मस्कर पहिल्या बॉलपासून सांगितलं होतं सनील फडके जोपर्यंत क्रीजवर उभा आहे तोपर्यंत साई स्टार विगर संघ पराभूत झाला नाहीये. सुटलेला एक झेल त्यानंतर बदललेली स्ट्राईक सामन्याला युटर्न देऊन गेली
आणि नंतर मात्र कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 4 बॉल तो स्ट्राईकवर खेळला होता आणि त्यानंतर मात्र स्ट्राईकवर चिटकून राहिला आणि सामन्याला संपवला. मॅन ऑफ द मॅच यायचं आपण सनील फडके, नो डाऊट. तर लगेचच फलंदाजाने मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. आपण खेळाडू कक्षामध्ये जा लगेच. आरसीसी भगतवाडी संघ प्लीज. आणि त्याचबरोबर फिल्डिंगसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना राहील. मॅन ऑफ द मॅच सनील फडके, नो डाऊट. असंख्य प्रश्न त्यासाठी उभे असतील. ज्याप्रमाणे आपल्या संघाची नैय्याने पार केली ना, हॅट्स ऑफ यू सनील, हॅट्स ऑफ यू. याला म्हणतात ही जबाबदारी घेणं, याला म्हणतात हा खेळ. दीपक फडके आणि टीमला, इतर खेळाडूंना चपराक लगावले अक्षरशः. फक्त उभं राहायचं होतं. आपला जिगरबाज खेळाडू उभा असताना तुम्ही एका पाठोपाठ एक परतला, पण सनील फडकेनं नाही तो सामना सोडला. बिलगून राहिला सामन्याला आणि अखेरकार 2 मोठे फटके लगावत त्यानं सामन्याला कलाटणी दिली आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. सनील फडके, तोच सनील फडके आणि तेच आमचे ज्युनियर महागुरू सागर मांडवकर आता मात्र आपण असतील स्वागत कक्षामध्ये. तर नक्कीच विठोबा रसाळ साहेब अलिबाग यांचं इथे आगमन झाले, ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं धन्यवाद. तर सनीलला देतो आपण मॅन ऑफ द मॅच. विजयदादा बालेकर यांच्या शुभ हस्ते. तर 5 चेंडूमध्ये 21 ठोकला, जिथे तो टोटल 9 चेंडूमध्ये 27 ची गरज असताना मदतीला धावून आला. यस सनील, मॅन ऑफ द मॅच. टाळ्या उद्या सनीलला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. तर सनीलकडे पुन्हा आम्ही वळतोय, जी 2017ला आमची एक